नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात यावा यावरनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू आहे। त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काही झालं तरी आम्ही बसवणारच असा आंबेडकरवादी लोकांनी प्रण घेतलेला असतानाच त्या उलट त्या ठिकाणी मनोवादी लोकांनी जे असं ठरविलं आहे की काही झालं तरी आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसू देणार नाही आणि त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू आहे। परंतु हे संपूर्ण प्रकरण घडत असताना त्या जातीवादी वकिलांना चांगला दणका जो आहे भीम आर्मीच्या लोकांनी दिला आहे अशी माहिती समोर निघून येत आहे व त्या प्रकारचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या ते जातीयवादी वकिलांना दणका देण्याचं काम भीम आर्मीकडनं करण्यात आलंय आणि नेमकंच त्या ठिकाणी काय घडलंय तर आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे सुप्रीम कोर्टाकडनं जो आहे हायकोर्ट जे आहे मित्रांनो मध्य प्रदेश या ग्वालियर या ठिकाणी जे आहे हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात यावा असं त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणच्या मुख्य न्यायाधीशांनी आदेश पारित केला। परंतु त्यांनी आदेश पारित केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सनातनी जातीवादी लोकांना जो आहे तो आदेश मान्य नव्हता व त्यांच्या बुडाला चांगलीच आग लागायला सुरुवात झाली आणि त्यांनी मग त्या ठिकाणी असं सांगितलं की काही झालं तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आम्ही या ठिकाणी बसू देणार नाही किंवा बसूच देणार नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू झाला आणि त्यावरनं जे आहे भीम आर्मीचे लोक मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी थेट जाऊन त्या जातीयवादी वकिलांना दणका देण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी थेट जे आहे त्या जातीयवादी वकिलांना सवाल करत त्यांच्यावरती ठेवून देण्याचं काम जे आहे भीम आर्मीच्या लोकांकडनं करण्यात आलं। त्या ठिकाणी अक्षरशः पोलिसांचा घेराव होता तरी देखील भीम आर्मीच्या लोकांनी जे आहे भीम आर्मी चंद्रशेखर आझाद जे आहेत यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठलंही व कोणाचंही काही न जुमानता थेट त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जातीवादी वकिलांना चांगला दणका त्यांनी दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणचा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे। परंतु मित्रांनो, एकीकडे तो व्हिडिओ व्हायरल होत असताना आता अशा देखील बातम्या समोर निघून येत आहे की त्या ठिकाणी ते सनातनी जातीयवादी ब्राह्मणवादी वकील जे आहेत त्यांनी जे आहे थेट आता असं ठरविलेलं आहे की त्या ठिकाणी जो कोणी पत्रकार जे आहे पत्रकारिता करत असेल किंवा त्या गोष्टीच्या बातम्या देत असेल त्यांना आपण टार्गेट करायचं आणि त्यासाठी त्यांनी जे अनेक वकिलांना फोन करून धमक्या वगैरे द्यायला सुरुवात केली। तर या संदर्भात जे आहे मित्रांनो एक अंजुल नावाचे एक जर्नलिस्ट आहे ते देखील त्या ठिकाणच्या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रकाशित करत होते तर त्यांना देखील धमकी देण्यात आली। तर त्यांना जे आहे एक व्हिडिओ एक कॉल आला होता, त्या कॉलवरती काय बोलणं झालं त्यांनी जे आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट केले तर ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। त्यांना जो है जो फोन आला होता तेव्हा ते लिहितात, सुबह एक वकील ने फ़ोन करके कहा तुम गलत कर रहे हो, तुमने गलत वीडियो बनाया है। मैंने केवल इतना कहा आप वकील है और मैं आपसे बहस में नहीं जीत सकता, बस मुझे इतना बता दीजिए क्या आपके मध्य प्रदेश के चीफ जस्टिस ने यह आदेश पारित किया है जिसमें लिखा है कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मूर्ति जो है यहाँ पर बिठाई जाएगी। तर त्यावरती तो वकील शांत झाला आणि त्यानंतर जे आहे त्यांना धमकी वगैरे द्यायला त्या वकिलांनी सुरुवात केली आणि ती जी पोस्ट आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे। तर मित्रांनो, हा सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आहे CJI चंद्रचूड यांनी बसविला होता। जर सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू शकतो तर मध्य प्रदेशमधील हायकोर्टामध्ये का नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जर हायकोर्टामध्ये बसत असेल तर त्यामध्ये चुकीचं किंवा गलत काय आहे असा प्रश्न किंवा असं जे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। एकीकडे राजस्थान सारख्या कोर्टामध्ये जे आहे मित्रांनो राजस्थान हायकोर्टामध्ये मनूचा पुतळा असू शकतो तर मग मध्य प्रदेशमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यास काय चुकीचं आहे किंवा त्या ठिकाणी काय होत आहे असे देखील सवाल त्या ठिकाणी केले जात आहे। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।